नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहेत. आपण पाहाल तर पीक विम्याचे नामंजूर करण्यात आलेल्या प्रकरणासंबंधित आपल्याला अतिशय महत्त्वाचा अपडेट्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपण पाहाल तर या अपडेटनुसार एक चांगली आणि दिलासादायक माहिती आपल्याला इकडे प्राप्त होणार आहे. ठीक आहे, तर चॅनेलवरती असे दर्जेदार आणि नवनवीन आपल्या हिताची माहिती इकडे मिळत असते. चॅनेल सबस्क्राईब करून फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी लाभ घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर चॅनलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर चॅनल मेंबरशिप घ्या. अगदी 29 रुपयापासून आपल्याला आपल्या चॅनलमार्फत राबवण्यात येणाऱ्या अनेक जे काही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ आहे तो इकडे देण्यात येतो आहे. ठीक आहे, त्यामुळे अधिक माहितीसाठी आय कार्डमध्ये व्हिडिओ देतो आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची अपडेट्स आहे. आत्ताच्या घडीची ही पाहिली नसेल तर लगेच पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ठीक आहे, तर आता एक महत्त्वाचा अपडेट स्क्रीनवर आलेलं आहे. जिल्ह्यातील आपण पाहाल तर जळगाव जिल्ह्याचा अपडेट्स आहे. केली पीक विमा प्रस्तावामध्ये 10,619 विमा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये आपण पाहाल तर बहुतांश कोणत्या भागातील विमा आहेत तर चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर अशा प्रकारच्या तालुक्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, ही सविस्तर जी काही पार्श्वभूमी आहे या प्रकरणाची ती आपल्या स्क्रीनवरती येत आहे. आपण हे सर्व या ठिकाणी वाचून घेऊ शकता, जेणेकरून आपले जे काही कन्सेप्ट असतील त्या क्लिअर होतील. आणि आपण पुढे महत्त्वाचं अपडेट्स जे पाहाल तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला यावरती एक कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या होत्या. आणि त्यानुसार आपण पाहाल तर जिल्हा अधिकाऱ्यांकडून ही आपल्याला एक महत्त्वाचं अपडेट्स पाहायला मिळते. 14 फेब्रुवारी रोजी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झालेली होती आणि यामध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. आणि त्यामध्ये आपण पाहाल तर या प्रश्नावरती एक तोडगा काढण्याची एक सविस्तर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली. त्यामुळे जे शेतकरी बांधवांना अपात्र ठरवलेले आहेत त्यांना याचा लाभ होणार आहे. आणि हे अपडेट्स जर पाहिले नसेल, आपल्या स्क्रीनवरती येते हे अपडेट्स पाहिले नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण की खूप महत्त्वाचं अपडेट्स आहे. पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यासंबंधित अपडेट्स आहे, लगेच पाहून घ्या. आणि हे अपडेट कसं होतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून आपले जे काही फीडबॅक असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात पुढे. जय हिंद.